दिसंबर को हुए मतदान के बाद हाई कोर्ट के अचानक 3 दिसंबर को होने वाली वोटों की गिनती को 21 दिसंबर तक टालने के फैसले से चुनाव लड़ रहे सभी उम्मीदवारों में चिंता और नाराजगी है। इससे ये ईवीएम मशीनें 18 दिनों तक कैसे सुरक्षित रहेंगी, इस विषय को लेकर सभी चिंतित हैं। इस गंभीर मामले को देखते हुए कांग्रेस और राका के एक प्रतिनिधि मंडल ने बुधवार को तहसील ऑफिस में तुरंत वाड़ी की मुख्य चुनाव अधिकारी और उप विभागीय अधिकारी वंदना सवरंगपत्ते से मुलाकात की और उन्हें ज्ञापन देकर वोटिंग मशीन कैसे सुरक्षित रहेगी, इस पर कुछ मुद्दे उठाए। चर्चा उपरांत इस पर मुख्य चुनाव अधिकारी वंदना सारंगपत्ते ने कहा कि ईवीएम मशीन को सुरक्षित जगह पर रखा गया है और अंदर बाहर कैमरे लगाए गए हैं। कुछ कैमरे पीछे से लगाए जाएंगे। बिजली सप्लाई में बार बार रुकावट न आए, इसके लिए जनरेटर का इंतजाम किया जाएगा। नगर परिषद ऑफिस के बाहर एलईडी स्क्रीन पर पूरा फुटेज दिखाने का इंतजाम किया जाएगा और इसे उम्मीदवारों के मोबाइल फोन से कनेक्ट करने का मुद्दा वरिष्ठ अधिकारियों से चर्चा करके तय किया जाएगा। काउंटिंग से पहले मशीन खोलते समय उसे बाहर से कंट्रोल न किया जा सके, इसके लिए जैमर लगाने के मुद्दे पर वरिष्ठ से चर्चा करेंगे। 4 प्राइवेट गार्ड की नियुक्ति के लिए भी इजाजत ली जाएगी और राजनीतिक पार्टी के प्रतिनिधियों को स्ट्रांग रूम के बाहर योजनाबद्ध तरीके से बैठने की इजाजत देने की मांग को मंजूरी दी गई। इसलिए कांग रेसराका ने कहा कि वे इस बारे में नियोजन करेंगे। वाड़ी पत्रकार संघ कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद में नागपुर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अश्विन बैस, कांग्रेस राका के नगराध्यक्ष पद के उम्मीदवार प्रेम झाड़े सह पदाधिकारी व उम्मीदवार मोहन ठाकरे, चंद्रशेखर येवाले, पंडित भोरगड़े, दिव्यानी गजभिये, दीपाली गुजर, अनूप रामटेके, मनीषा राउत, प्रफुल्ल मेश्राम, मोनाली गुजर, आशीष झा, दुर्गा जुनघरे, सरिता गड़ेकर, किशोर नागपुरकर, हिम्मत गड़ेकर, प्रवीण सिंह, आशीष पाटिल, संजय जीवनकर आदि उपस्थित थे। नगर परिषद वाडीमध्ये सुद्धा हा ईव्हीएम मशीनच्या संदर्भात बाह्य छेडछाड करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो होऊ नये म्हणून आज आम्ही आमचे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस यांच्या नेतृत्वात वाडी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली। त्यांना आम्ही काही मुद्द्यावरती निवेदन सादर केलं आणि निवेदन सादर करत असताना त्या निवेदनाला अनुसरून त्यांनी आमच्या काही मागण्यांना मंजुरी दिलेली आहे। तुम्ही पाहिलंच ना की 2 तारखेला आपल्या संपूर्ण वाडीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये मतदान झालं आणि 3 तारखेला निकाल येणार होता, पण हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठच्या आदेशानुसार हे सर्व जे आहे ते 21 तारखेला आता मतमोजणी होणार आहे। त्या संदर्भात संपूर्ण वाडीमध्ये जी वाडीतली जनता आहे आणि सर्व उमेदवारांमध्ये हे झालं की आता 18 दिवस 20 दिवस ही मशीना जिथे राहतील तिथे सिक्युरिटीमध्ये राहणार का, सेफ राहणार का? कारण की सध्या आपण पाहिलं की आमचे जे नेते आहे देशाचे राहुलजी गांधी हे संपूर्ण देशाला माहिती देत आहे की कसं ईव्हीएम मध्ये घोड होत आहे, कसं बोगस मतदानाच्या प्रमाणात घोड होत आहे। तर ही शंका आम्हाला सुद्धा होती। त्या संदर्भात आम्ही वाडीचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे वंदना मॅडम यांना जाऊन आम्ही निवेदन दिलं। त्यांना काही मागण्या आमच्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या, काही मान्य नाही केल्या, काही मान्य केल्या। तर त्याच्यात आमचा सर्वात प्रथम मुद्दा हे होता की सीसीटीव्ही कॅमेरे, तिथे त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत आणि आम्ही जाऊन सुद्धा पाहिलं तिथे बाहेर। आतमध्ये आमची मागणी होती की आतमध्ये लावा, पण त्यांचं असं होतं की नियमानुसार आम्ही आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावू शकत नाही। दुसरा मुद्दा असं होता आमचा की तिथे जे बाहेर बसणारे जे सिक्युरिटी म्हणजे पोलीस स्टाफ आहे त्याच्यात काही आमचे प्रतिनिधी तिथे बसले पाहिजे किंवा आमच्या इकडले काही लोक त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे। तर त्यांनी त्याच्यासाठी आम्हाला परवानगी दिली की तुम्ही तुमचे प्रतिनिधी तिथे बसवू शकता, तुम्ही आम्हाला यादी तयार करून द्या आणि त्यानंतर त्या यादीला आम्ही अप्रुव्हल देऊन आणि अप्रुव्हल दिल्यानंतर तुम्ही आपले तिथे लोक ठेवू शकतात आणि आमचे 24 तास लोक उद्यापासून तिथे किंवा आजपासूनच आम्ही आमची सुरुवात केलेली आहे। बाहेर आमचे लोक थांबलेले आहेत तिथे, पण उद्यापासून जिथे ईव्हीएम मशीन ठेवले तिच्या त्या गेटच्या बाहेर आमचे जे प्रतिनिधी राहतील ते 8-8 तासच्या हिशोबाने आम्ही तिथे आमचे लोक बसवणार आहोत। आणि त्यानंतर एक आमचं जे ईव्हीएम मशीन जिथे कोणतेही बॅटरी तिथे आम्ही त्या पर्सेंटच्या हिशोबाने लिहिलेलं आहे 70 असणार, 60 असणार। जेव्हा जे मतमोजणी होणार
तिथे त्यावेळेस तिथं तेवढंच निघालं पाहिजे. 70% इथे दाखवलं तर 80 नाही झालं पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुम्ही अगर बॅटरी चेंज करत आहात तर आम्ही त्यांना म्हटलं की जेव्हा तुम्ही मतमोजणीच्या वेळेसच ते बॅटरी चेंज करावी, ते आमच्या समोर करावी. आमचे जे मतमोजणीचे जे प्रतिनिधी राहतील त्यांच्या समोरच आपण हे सर्व करावं. आमच्या नाही राहताना हे सर्व आपण करावं नाही. तर ही मागणी त्यांनी आमची मान्य केली. त्यानंतर आपण जे आहे चित्रीकरण CCTV जे लोक बाहेर लावलेले आहेत, तिथं सील लागलेला आहे गेटवर, कोण येत आहे कोण जात आहे हे सर्व माहिती आपण एक आपल्या रजिस्टरमध्ये मेन्शन करावी आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर जे CCTV आहे ते बाहेर जे LED स्क्रीन लागलेली आहे त्या LED स्क्रीन सोबत आपण जोडावं आणि संपूर्ण जनतेला ते दिसलं पाहिजे की खरं मध्ये आतमध्ये काय सुरू, म्हणजे तिथे जे CCTV कॅमेरे लागलेले आहे तर लोकांमध्ये एक विश्वास राहणार की जे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जे त्यांचे सर्व सिस्टम आहे ते इमानदारीनं आणि एका कोणत्या पक्षासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे. ही सर्व आमची मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या.